कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरे श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद वंदन. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद. आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद. परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा. प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा. अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण. श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून. नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे. श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे. जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ. सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत. स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण. प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम नमः श्री परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभम्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. करुणावरून भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांचे वाङ्मय अपत्य ज्ञानेश्वरीचे चिंतन आपण करण्याकरता प्रवृत्त होत आहोत. आणि यामध्ये कर्मयोगाचं अर्थात तृतीय अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. काल आपण 10व्या श्लोकापासून पुढे विचार केलेला होता.
भगवंताने नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालेला महापुरुष कसा असतो याचं थोडस चिंतन केलं आणि यानंतर एक कथा सांगितलेली आहे. ज्या कथेमध्ये प्रजापतीने प्रजेला संदेश दिलेला आहे आणि तो संदेश आज सुद्धा व्यक्ती, समाज आणि राज्य यांच्या सुधारणेकरता, स्थैर्याकरता आणि समृद्धी करता उपयुक्त असा आहे. प्रजापती ईश्वराने स्वधर्मासहित भूतांची उत्पत्ती केली, परंतु धर्माचं स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे लोकांना कळलं नाही. म्हणून या प्रजेने प्रजापतीला विनंती केली की देवा, तुम्ही आम्हाला उत्पन्न केलं खरं, पण आमच्या देहनिर्वाहाची व उद्धाराची या मृत्यू लोकामध्ये सोय काय आहे? त्यावेळेस प्रजापती म्हणाले की तुमच्याकरता स्वधर्म आहे, त्याची उपासना करा आणि त्या योगाने इंद्रादी देव संतुष्ट होतील. त्या योगाने तुम्ही सिद्धी संपन्न व्हाल, तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतील. आणि जर का तुम्ही उन्मत्तपणाने स्वधर्माचा त्याग कराल, केवळ विषयासक्त व्हाल, ईश्वर भक्ती न कराल, अग्निमुखी हवन, देवपूजन, ब्राह्मण भोजन, पितरांच्या श्राद्धादी कर्म, गुरुभक्ती, अतिथींचा आदर, ज्ञातींचा संतोष न कराल, तर वर्तमान काळील भोग, सत्ता, विद्वत्ता यांनी गर्वित आणि उन्मत्त व्हाल, तर आज तुमच्या जवळ असलेले जे सर्व भोग आहेत ते सर्व जातील आणि काळ तुम्हाला शासन करील. सर्व प्रकारची पाप तुम्हाला शोधत येतील, सर्व दुःख प्राप्त होतील आणि मग तुम्ही कितीही रडलात तरी त्या दुःखातून तुमची सुटका होणार नाही. याकरता तुम्ही स्वकर्म निरत राहा, स्वधर्मानेच संपत्ती मिळवा आणि स्वधर्माकडेच त्याचा विनियोग करा. अशा पद्धतीचा उपदेश उन्नतीसाठी प्रजापतीने या प्रजेला केलेला आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत प्रजापती संदेश जो आहे हा श्लोक क्रमांक 10 ते 16 पर्यंत आहे आणि यानंतर स्वधर्म कर्तव्य असा 3ऱ्या अध्यायातील प्रतिपाद्य सिद्धांत सांगितल्यानंतर भगवंताने देह तादात्म्य असेपर्यंत कुणालाही कर्म सुटत नाही या संबंधापासून जो विचार चालू केलेला आहे त्याचा विचार आजपासून आपण करणार आहोत. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. त्या 16व्या श्लोकापासून आपलं चिंतन आज आरंभ होत आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, काल सांगितलेल्या प्रमाणे ईश्वराने चालू केलेलं हे जे स्वधर्मरूप चक्र आहे, या चक्राला अनुसरून जो वागत नाही तो पापमय जीवन असलेला, इंद्रियांचे ठिकाणी रममाण होणारा पुरुष या लोकांमध्ये व्यर्थच जगतो म्हणे. संक्षेपे ही ऐसी मूळ परंपरा सांगितली वीरा यज्ञाची ह्या, समूळ उचित स्वधर्म यज्ञाते आचरेणा येथे उन्मत्त जो. आता म्हणतात की अर्जुना, अशी ही या स्वधर्म स्वरूप यज्ञाच्या निरूपणाला जोडून मूळ कार्य कारण परंपरा ही तुला मी थोडक्यात सांगितली आहे. म्हणून जो उन्मत्त मनुष्य या मृत्यू लोकात जन्माला येऊन परमात्मा व अनादि वेदांनी सांगितलेल्या साधार व सप्रमाण असलेल्या स्वधर्मरूप यज्ञाचं अनुष्ठान करत नाही आणि जो पाप कर्मांच्या द्वारा इंद्रियांचं लाड करण्यामध्येच सदा रममान आहे, असा व्यक्ती म्हणजे केवळ पापांचा राशी आहे आणि भूमीला भारभूतच असा आहे. अर्जुना, तो जाण पातकांची रास, भारतो भूमीस सर्वथैव. अर्जुना, त्याचा जो जन्म आहे या स्वधर्मानुष्ठान न करणाऱ्या व्यक्तीचा, त्याचा जन्म, त्याच्या सर्व क्रिया या पूर्णतः निष्फळ आहेत. कशा निष्फळ आहेत? तर याकरता म्हणून
उदाहरण दिलेलं आहे की अयोग्य काळी आलेलं आभाळ हे जसं निष्फळ असतं, किंवा जी शेळी असते, तर काही शेळी अशा असतात की त्यांच्या या गल प्रदेशामध्ये देखील एक स्तन असतं, परंतु ते निष्फळ असतं, त्यापासून दुधाची वगैरे काहीही प्राप्ती होत नाही. त्याप्रमाणे ज्याच्याकडून स्वधर्मानुष्ठान घडत नाही त्याचं जगणं हे केवळ निष्फळच आहे असं समजा. म्हणून एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्यैकोपि न विद्यते अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी एकही पुरुषार्थ ज्याच्या ठिकाणी नाही त्याचं जीवन हे अजागल स्तनवत व्यर्थ आहे, निरर्थक आहे. इथे भगवान सांगतात स्वधर्मानुष्ठान जो करत नाही त्याचं जीवन हे निरर्थक आहे. म्हणून अर्जुना, कुणी देखील या स्वधर्माचा त्याग करू नये. काया वाचा मनाने आणि धनाने या स्वधर्माची सेवा करावी. जर शरीर उत्पन्न झालेलं आहे तर मग ओघाने त्याच्या मागे कर्तव्य आलंच की नाही. हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपले ओसंडावे. म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जर कर्म घडणं हे अपरिहार्य आहे, तर मग आपलं वर्णोचित कर्मच का आपण करू नये, त्याचा त्याग का करावा. अर्जुना, जे लोक हात पाय इत्यादी सर्व अवयवांसह देहाचा आकार प्राप्त होऊनही वर्णोचित कर्माची उपेक्षा करतात तर ते खेडवळ आहे असा विचार मांडला. म्हणजे अज्ञानी आहेत. लाहोनिया देह प्राप्त कर्मी खंती जे का बाळगिती अज्ञानी ते अज्ञानी आहेत. ठीक आहे, इथपर्यंत येऊन प्रजापतीचा संदेश पूर्ण झालेला आहे. आता 17व्या श्लोकापासून पुढील चिंतन. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. या श्लोकाचा अर्थ आहे की परंतु जो माणूस आनंद स्वरूप आत्म्याच्या ठिकाणीच रममाण झाला आहे, म्हणजे आत्मानंदाने तृप्त झालाय आणि आत्म्याच्या ठिकाणीच संतुष्ट आहे, त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही. यावर व्याख्यान करताना सांगतात, आत्मस्वरूपीच जो का रममाण असे परिपूर्ण अखंडित, म्हणजे देह इंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालू असूनही तोच या कर्माने लिप्त होत नाही. कोण? जो आत्मस्वरूपामध्ये अखंड रममाण असतो. म्हणून स्वामीजींचं असं म्हणणं आहे, स्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर. आपल्या स्वस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये आपलं चित्त अखंड रममान व्हावं. आणि असं ज्याचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त अखंड रममान झालेलं आहे, त्याच्याकडनं देह इंद्रियांच्या माध्यमातून स्वाभाविक असलेलं कर्म चालू जरी असेल तरी तो त्या कर्माने लिप्त होत नाही. म्हणून बघा, आत्मस्वरूपीच जो का रममाण असे परिपूर्ण अखंडित देखे तोची एक कर्मे नव्हे लिप्त वावरुणी येथ देहधर्मी. का तो या कर्मबंधनाने लिप्त होत नाही, तर कारण सांगतात, जे तो आत्मबोधेत तोषला, तो आत्मज्ञानाने संतुष्ट झालाय, त्या अर्थी कृतकृत्य झालेला आहे. आणि कृतकृत्य झाला आहे म्हणून कर्माच्या संबंधाने तो सहजच टाकल्या गेलेला आहे. तरी कृत्य स्वभावे म्हणून कर्मसंगातून मुक्त झाला. मग आता त्या आत्मसंतुष्ट पुरुषाची स्थिती कशी याचं वर्णन करतात. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रयः. की असा जो आत्मसंतुष्ट पुरुष आहे, आत्मज्ञानाने तृप्त झालेला पुरुष आहे, त्याला कर्म करण्यानं कोणतंही प्रयोजन नाही.
आणि न करण्यानंही काही नाहीये. म्हणजे त्याने कोणतंही कर्म केलं तरी फरक नाही, नाही केलं तरी फरक नाही. आम्ही स्नान संध्या केली नाही तर आम्हाला दोष आहे, परंतु त्याने स्नान संध्या नाही केली तरी त्याला काही दोष आहे अशातला भाग नाहीये. निश्चय गुण्य पथे विचरताम को विधी को निषेध. महापुरुषांना कोणत्याही प्रकारचे विधी निषेधाचे बंधन हे बाध्य करू शकत नाहीत. आणि ब्रह्मादी स्तंभ पर्यंत जे प्राणी आहेत त्यापैकी कोणीही त्या आत्मसंतुष्ट महात्म्याच्या प्रयोजनाचा आश्रय नाही. म्हणजे अमुक एक दृश्य असेल, अमुक एक स्थिती असेल, अमुक एक व्यक्ती असेल तर तो महात्मा संतुष्ट असेल किंवा त्याचं काही कार्य घडेल असं काही नाहीये. कोणी असो नसो तो महात्मा आत्मस्वरूपामध्ये अखंड रममाण असतो. यावरती व्याख्यान करतात, तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. उदाहरण देतात की ज्याप्रमाणे जेवणाने तृप्ती झाली की स्वयंपाकाकरता जमवलेलं जे साधन आहे, जी सामग्री आहे ती आपोआप समाप्त होते, जी त्याची गरज उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानंदाने एकदा का संतुष्टी प्राप्त झाली की मग कोणतंही कर्म करण्याची गरज राहत नाही, प्रयोजन राहत नाही. म्हणून अर्जुना, जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान कर्म हे साधन तोवरीच. जोपर्यंत ते आत्मज्ञान अंतःकरणाला प्राप्त होत नाही, अंतःकरण उपहित प्रमातृ चैतन्याला त्याचं अभेदाने प्रत्यक्ष होत नाही, तोपर्यंतच कर्मादी साधन करावी लागतात. एकदा का अंतःकरणोपहित प्रमातृ चैतन्याला साक्षी तत्वाचं अभेदाने प्रत्यक्ष झालं, सहा अहम तो मीच आहे, ब्रह्मैवाहमस्मी हा अनुभव प्राप्त झाला की त्यानंतर त्याला कर्मादी साधनांची आवश्यकता राहत नाही. आणि असं असल्यामुळे तस्मात् असक्त सततम कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. म्हणून फळाविषयी सर्व काळ तू अनासक्त राहून कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे कर. अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष हा मोक्षाला प्राप्त होत असतो. आसक्तीने युक्त केलेलं कर्म हे ऐहिक व पारलौकिक भोग देण्याला कारण ठरतं, परंतु अनासक्त केलेलं कर्म हे मोक्षाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून सांगतात, म्हणून तू नियत सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मे राहते. म्हणून हे अर्जुना, तू फलाविषयी सर्व इच्छांनी रहित होऊन, निग्रही होऊन, नियत या शब्दाचा अर्थ निग्रही होऊन म्हणजेच आपल्या मनाला आवरून. काय आहे अनुवाद म्हटलं की हे सोपे पण येतं. मुळात माऊलींची ओवी पाहिली तर म्हणून तू नियत सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मे राहते. तर नियत होऊन असं माऊली म्हणतात. नियत शब्द माऊलीने वापरला, पण नियत शब्द म्हणजे काय? नियत शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय करायचा आहे? कारण की नियत शब्दाची एक अर्थ ठरलेली असा पण होतो. नियत संख्या, ठरलेली संख्या. तर इथे नियत शब्दाचा अर्थ ठरलेला नाही, निग्रही. तर तो भाव स्वामींनी अनुवाद असल्यामुळे सोप्या भाषेत सांगितलं, आवरोनी मना आपुलिया. आपल्या मनाला आवरून म्हणजे निग्रह करून फलाविषयीच्या सर्व इच्छांनी रहित होऊन वर्णोचित स्वधर्माने तू वाग. अर्जुना, जे आतापर्यंत निष्काम बुद्धीने आणि स्वधर्माने वागले आहेत तेच या जगामध्ये श्रेष्ठ अशा मोक्षाला प्राप्त झालेले आहेत. आपुले स्वकर्म निष्कामत्वे केले तत्वता ते झाले मुक्त येथे. खरोखरी तेच आतापर्यंत मुक्त झालेले आहेत. मग आता निष्काम कर्माने मोक्ष कशा प्राप्त होतो या संबंधामध्ये काही उदाहरण आहे का याचा विचार पुढे येतो. कारण की असं आहे, कर्माने मोक्ष हे वेदांताला मान्य नाही आहे. कारण की कर्माचं फळ उत्पाद्य आहे
प्राप्य आहे आणि मोक्ष हा उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, विकार्य नाही, प्राप्य नाही. तर मोक्ष हा सिद्ध आहे, फक्त त्याचा अनुभव आपल्याला घेणं महत्वाचं आहे. मग त्यामुळे कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही, आणि कर्माने जर मोक्ष प्राप्त झाला असता तर कर्म मोक्ष हा अनित्य झाला असता. कारण की यात कृतकम तद अनित्यम असा एक नियम आहे. जे जे कर्मजन्य असतं ते ते सर्व अनित्य असतं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणजे कर्मजन्य आणि धर्मजन्य जे जे काही आहे तर ते सर्व नाशवान असतं. म्हणून कर्माने मोक्ष ही गोष्ट वेदांताला तरी मान्य नाहीये, संत मांदियाळीला मान्य नाहीये. मग असं असताना कर्माने मोक्ष प्राप्त होतो. जे निष्काम कर्म निष्काम कर्म करत आले आहेत, निष्काम बुद्धीने जगले आहेत, स्वधर्माने वागले आहेत, ते या जगामध्ये निसंशय मोक्षाला प्राप्त झाले असं जे आपण विधान करता, याला काही उदाहरण आहे काय? मग उदाहरण सांगतात, कर्मणैव हि संसिद्धीम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. याचा अर्थ असा आहे की जनकाधिक विद्वान जे आहेत हे चित्तशुद्धीला कारण असलेल्या कर्मानेच, म्हणजे कर्मत्याग न करता ज्ञान प्राप्त होऊन मोक्षाला प्राप्त झाले. म्हणून कदाचित तू स्वतःला कृतार्थ मानत असलास तरी पण लोकांची स्वधर्माकडे प्रवृत्ती व आडमार्गापासून निवृत्ती होणं हे त्याचं स्वरूप आहे. अशा या लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून तू कर्म करणं योग्य आहे. म्हणजे कर्मत्याग न करता ज्ञान प्राप्त होऊन चित्तशुद्धीला कारण असलेल्या कर्माने जनकाधिक मोक्षाला प्राप्त झाले की नाही? प्राप्त झाले. मग तू जर स्वतःला कृतार्थ मानत असशील तरी सुद्धा तुला कर्म केलं पाहिजे. का कर्म केलं पाहिजे? तर त्याची दोन कारण आहेत. एक कारण असं आहे, लोकांची स्वधर्माकडे प्रवृत्ती राहावी एक, आणि आडमार्गापासून त्यांची निवृत्ती व्हावी, म्हणजे अधर्मापासून त्यांची निवृत्ती व्हावी. याकरता म्हणून लोकसंग्रहाकडे लक्ष ठेवून तू त्या पद्धतीने कर्म करणं आवश्यक आहे. आता बघा काय म्हणतात, न सोडिता कर्मे देखे जनकाधिक जगी मोक्ष सुख पावलेगा. की जनकाधिक क्षत्रिय संपूर्ण वर्णविहित कर्माचा त्याग न करता मोक्ष सुखाला प्राप्त झाले. आणि म्हणून जनकाधिक शिष्टांचा आचार हा कर्म करण्याचाच आहे. याकरता कर्म करण्याविषयी आस्था असावी. जनकाधिक कसे आहेत? शिष्ट आहेत. व्यवहारामध्ये जो थोडासा गर्विष्ठपणाने वागतो, आपल्या ठिकाणी असलेल्या सत्ता संपत्तीचा ज्याला अभिमान आहे, आणि यामुळे जो दुसऱ्याला मानत नाही, लहान मोठ्याचा विचार करत नाही, असा जो असतो, स्वतःचं म्हणणं खरं आहे असं व्यक्त करणारा, रेटवणारा जो आहे, व्यवहारामध्ये शिष्ट मानला जातो. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून शिष्ट शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांना वेद प्रामाण्य स्वीकृत आहे, वेदाप्रमाणे वेदशास्त्राच्या सांगण्याप्रमाणे सांगाव्याप्रमाणे ज्यांचं आचरण आहे, जसं वागतात, ते खरे शिष्ट आहेत. म्हणून शिष्टो श्रेष्ठ असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. कोण शिष्ट? जे श्रेष्ठ आहेत तेच शिष्ट आहेत. किंबहुना स्मृतिकारांनी असे देखील म्हणलेलं आहे, धर्मे नाधिगतो यैस्तु वेदस्थ परिबृंहण ते शिष्टा ब्राह्मणा ज्ञेया श्रुती प्रत्यक्ष हेतवः. त्यांनी विधिवत म्हणजे ब्रह्मचर्यादी परिपालन पूर्वक षडंग वेदाचं अध्ययन केलेलं आहे, आणि जे श्रुतीला प्रत्यक्ष करण्यामध्ये हेतू आहेत, असे जे महापुरुष आहेत, तर हेच खरे जगामध्ये शिष्ट आहेत. मग जनकाधिकांचा जर आपण विचार केला तर हे असे सांग वेदाध्ययन केलेले आणि श्रुती प्रत्यक्ष हेतू असल्यामुळे त्या जनकाधिकांचा जो आचार आहे त्याला शिष्टाचार असं म्हटलं जातंय. शिष्टांचा आचार काय आचार आहे? त्यांचा कर्म करण्याचाच आचार आहे. यामुळे कर्म करण्याविषयी आस्था ही असली पाहिजे. म्हणजे कर्माचा त्याग न करता कर्म केलं पाहिजे, कारण की अशा मोठ्यांनी देखील कर्म केलं आहे म्हणून. बर, दुसरं एक प्रयोजन आहे की त्यामुळे देखील हे कर्म करणं उपकारक आहे. कोणतं प्रयोजन आहे? तर ते दुसरं प्रयोजन सांगतात,
म्हणतात आपुल्या आचारे लोकांशी वळण लागोनिया जाण प्रसंगेची. म्हणजे आपण स्वधर्माने जर वागलं तर इतर जे सामान्य लोक आहेत त्यांना वळण लागेल आणि त्यामुळे हे सर्व लोक म्हणजे पुढची जी प्रजा आहे ती स्वधर्म नाशामुळे होणाऱ्या अपायापासून सहज चुकेल याकरता म्हणून आपण स्वधर्माने वागलं पाहिजे. कारण की असं आहे, मोठा पुरुष जर स्वधर्माने वागला तर त्याप्रमाणे मागावून येणारे वागणारच आहेत. या ओवीच्या संबंधाने किंवा श्लोकाच्या संबंधाने जो भाव आहे तो कर्मयोग 3 प्रकाराने संभवतो. कशा पद्धतीने कर्मयोग चालेल तर आपल्याला असं सांगता येईल. एक पहिला भाग असा आहे की चित्तशुद्धीपूर्वक ज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्याकरता कर्मयोगाचं आचरण केलं पाहिजे. परंतु चित्तशुद्धी झाल्यानंतर मात्र श्रवण मनन आदी अंतरंग साधन करणारे जे साधक आहेत ते शरीर क्रिया प्रधान कर्मयोगाने त्यांना प्रतिबंध होतो म्हणून कर्माचा त्याग करतात आणि हा त्याग ज्ञानोत्तर काली पण राहतो. म्हणजे काय होतं, पहिले कर्म करतात, निष्काम कर्म करतात, निष्काम कर्माने काय होतं, चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धीने काय होतं, ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. मग ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर काय होतं, श्रवण मनन इत्यादी जे अंतरंग साधन आहे त्या साधनेमध्ये ते प्रवृत्त होतात. मग काय होतं, श्रवण मनन इत्यादी अंतरंग साधना करत असताना हे जे काही शरीर क्रिया प्रधान कर्म आहेत हे कर्म त्यांना प्रतिबंध करतात. म्हणजे एखादा असा असेल की तो समाधीला बसलेला आहे, पहाटेच समाधी अवस्थेला प्राप्त झाला, 4-4 तास समाधी लागते. मग 4 तास जर त्याला समाधी लागली, 4 वाजेला जर बसलेला असेल, 8 वाजेपर्यंत जर तो समाधीमध्येच असेल तर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य द्यावेत असा जो काही नियम आहे संध्येचा, तो नियम त्याच्याकडनं परिपालन होईल काय, होत नाही. मग या शरीर क्रिया प्रधान असलेल्या कर्मयोगाचा त्याला प्रतिबंध निर्माण होतो की नाही, म्हणून तो या शरीर क्रिया प्रधान कर्मयोगाला विशेष महत्व न देता चित्तशुद्धी झालेली असते, ज्ञानाचा अधिकार झालेला असतो, त्यामुळे श्रवण मनन इत्यादी अंतरंग साधनालाच महत्व देतो, त्यामुळे तो या कर्माचा त्याग करतो. बर ठीक आहे. पण हा त्याग कुठपर्यंत आहे, तर फक्त आत्मसाक्षात्कार होईपर्यंतच आहे असं नाही. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही त्याच्याकडनं हा कर्माचा त्यागच राहिले होतो, म्हणजे तो पुन्हा या कर्माकडे विशेष लक्ष देत नाही. हा पहिला प्रकार आहे कर्मयोगातला. बर, दुसरा प्रकार काय आहे, तर जनकादिकांच्या सारखे प्रगल्भ बुद्धीचे जे काही साधक आहे ते कर्मयोगाच्या द्वारा चित्तशुद्धीच्या नंतर श्रवण मनन इत्यादी साधनांनी ब्रह्मज्ञान मिळवतात. इथपर्यंत पहिला आणि दुसरा म्हणजे जो पहिला वर्ग आहे तो आणि आताचा हा वर्ग सारखे आहेत. परंतु या दुसऱ्या वर्गाचं वैशिष्ट्य काय, श्रवण मनन इत्यादी अंतरंग साधना करीत असतानाही यांना कर्मयोगाचा प्रतिबंध वाटत नाही. पहिल्यांदा जे पहिल्या वर्गातले आहेत त्यांना कर्मयोगाचा प्रतिबंध वाटला श्रवण मनन निधिध्यासन अंतरंग साधना करत असताना, परंतु यांना वाटत नाही. त्यामुळे चित्तशुद्धी नंतर पण कर्मयोगाचं अनुष्ठान करीतच श्रवणादी ज्ञान साधनांचं अनुष्ठान करून हे ज्ञानी होतात. म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान हे करतच राहतात, जरी श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी अंतरंग साधना करत असतील तरी देखील कर्मयोगाचं अनुष्ठान यांचं हे बंद पडत नाही. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्ञान कर्माच्या समुच्चयाने म्हणजे जोड साधनाने त्यांनी मोक्ष मिळवलेला आहे. कर्माने चित्तशुद्धी, शुद्धीने ज्ञानाधिकार, श्रवणाने ज्ञान, ज्ञानाने मोक्ष असा अनुक्रम जो गीताशास्त्राला मान्य आहे तोच या ठिकाणी व्यक्त केला गेलेला आहे. म्हणून यांचं असं आहे जनकादिकांचं की कर्माचं जीवन तसंच ठेवून ते मोक्ष मिळवतात. त्यामुळे ज्ञानोत्तर म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही, विदेह मुक्ती प्राप्त झाल्यानंतरही प्रयोजन शून्य कर्माचं अस्तित्व
किंवा अटळ प्रारब्ध हे सिद्ध होतं. ते आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा कर्मात प्रवृत्त असतात. पहिला वर्ग आपण काय पाहिला, तो श्रवण मनन या अंतरंग साधनामध्ये लागला तरी कर्माचा त्याग करतो. पण दुसरा वर्ग आपण असा पाहिला आहे की आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही ते कर्म सोडत नाही, कर्म करीत राहतात. आणि तिसरा वर्ग आता असा आहे की काही श्रेष्ठ अधिकारी असे आहेत की सामान्य लोकांची निषिद्ध कर्माकडे असलेली प्रवृत्ती थांबवण्याकरता, त्यांना स्वतःच्या कृतीतून मार्गदर्शन करण्याकरता, म्हणून स्वतःला प्रयोजन नसेल तरीही ज्ञानोत्तर कर्माचं आचरण करून दाखवतात. म्हणजे काय आहे, हा तिसरा वर्ग जो आहे ना, त्याला वस्तुतः कर्म करण्याची आवश्यकता नाही, परंतु इतरांच्या दृष्टीने म्हणजे इतरांना वळण लागावं या दृष्टिकोनातून ते गरज नसतानाही स्वतः देखील कर्म करून दाखवतात. म्हणून याच्याकरता उदाहरण दिलेलं आहे, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. अगा आत्मज्ञानी होऊन कृतार्थ पावले जे येथे निष्कामत्व, तयासीही उरे कर्तव्य उचित लोक संग्रहार्थ धनंजया. या ओवीचा अभंगाचा अर्थ असा आहे की अर्जुना पहा, जे कृतार्थ झालेले आहेत आणि निष्काम स्थितीला प्राप्त झालेले आहेत, अशा महात्म्यांना देखील समाजाची प्रवृत्ती धर्माकडे व्हावी याकरता करलेलंच असतं. याकरता उदाहरण देत आहेत. ज्याप्रमाणे मार्गाने आंधळ्याला सांभाळून नेणारा डोळस मनुष्य हा स्वतः डोळस असला तरी आंधळ्यासारखंच मंद गतीने चालतो. म्हणजे स्वतः तर डोळस आहे, तो भरभर चालू शकतो, जाऊ शकतो पुढे, परंतु आंधळ्याला सांभाळून नेतोय, मग तो देखील काय करतो, त्या आंधळ्याच्या चालीप्रमाणे मंद गतीने चालतो. त्याप्रमाणे हा जो ज्ञानी आहे त्याने स्वतःच धर्म आचरण करून, स्वतः धर्माचरण करून अज्ञानाला तो स्पष्ट करून दाखवावा. आणि असं जर ज्ञानाने केलं नाही तर त्या अज्ञानाला काय कळणार आहे, त्यांनी कोणत्या साधनाने या मार्गाला जावं. काही महापुरुष असे आहेत की त्यांना वस्तुतः काही करण्याची आवश्यकता नाही, पण असं असताना सुद्धा ते काहीतरी करून दाखवतात. का करून दाखवतात, तर इतरांना वळण लागावं म्हणून. यद्यत आचरते श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून गीताकार सांगतात की श्रेष्ठ मनुष्य जे जे कर्म करतो तेच इतर सामान्य लोक करतात, आणि श्रेष्ठ ज्या कर्माला प्रमाणभूत करतो सामान्य लोक त्याचंच अनुसरण करत असतात. यावर व्याख्यान फार सुंदर आहे. येथ गुरुजन जे जे आचरती तया नाव देती धर्म ऐसे. येथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते तेची येर अनुष्ठिते सामान्य सकळ. म्हणजे या जगामध्ये श्रुती स्मृतीचे अर्थ जाणून त्याप्रमाणे वागणारे धर्मबुद्ध जे जे कर्म करतात, धर्मवृद्ध जे जे कर्म करतात, त्या त्या कर्मालाच इतर सर्वसामान्य लोक धर्म असं नाव ठेवतात आणि त्या धर्म नामक कर्माचं अनुष्ठान करतात. म्हणजे काय आहे, महापुरुष जे आचरण करतात तोच धर्म आहे असं सामान्य करता आहे. म्हणून महाजनो येणं गतस्थ पंथा, हा ज्याला आम्हाला मार्ग कळत नाही नेमकं आम्ही काय करावं, त्याला उत्तर आहे महापुरुष ज्या मार्गाने गेले तोच आमच्या करता मार्ग, तोच आमच्या करता असलेला धर्म. बाकीचे काय करतात, मोठ्यांनी जे केलेलं आहे तोच आमचा धर्म आहे, तेच आमचं कर्तव्य आहे असं समजतात आणि त्याप्रमाणेच त्याचं अनुष्ठान करत असतात. हा म्हणून असं आहे की जे महापुरुष असतात त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी कसं वागावं. कारण की महापुरुषांनी केलेल्या छोट्याही कृतीचा समाजावरती फार मोठा गंभीर स्तरावरती परिणाम हा होत असतो. याकरता एक उदाहरण देऊन जातो. वारकरी संप्रदायामध्ये एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं, गुरुनाम गुरुश्री बंकट स्वामी महाराज. आणि यांच्या जीवनातला असा प्रसंग आहे की ते रोज काकडा करत असत. भगवंताच्या कृपेने कंठामध्ये, आवाजामध्ये, स्वरामध्ये अत्यंत माधुर्य त्यांना प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून तत्कालीन शास्त्रीय गायक
गंधर्व हे देखील महाराजांचा काकडा ऐकण्याकरता रोज येऊन बसत असत. योग असा की या गंधर्व कंपनीने एक नाटक निर्माण केलं आणि त्या नाटकाचं नाव होतं एकच प्याला. त्या नाटकाचा पहिला प्रयोग होता. त्यावेळेला गंधर्वांची काही शिष्य मंडळी स्वामी महाराजांकडे आली आणि त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज, आमचे गुरुजी तुमचा काकडा ऐकण्याकरता तासन तास बसून असतात. आज आम्ही नाटक निर्माण केलेलं आहे, त्या नाटकाचा पहिला प्रयोग व्हायचा आहे. जरी नाटक असेल तरी देखील त्यामधून आम्ही समाज प्रबोधन करण्याचाच प्रयत्न करतो. आपला आशीर्वाद आमच्या प्रयोगाला मिळावा याकरता म्हणून विनंती आहे, आपण या नाटकाला यावं. तर महाराज हसले. ते म्हणाले, तुमची मनोभूमिका मला कळते, तुमचा मनोदय मला कळतोय, चांगला भाव आहे, परंतु माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. मी जर आज नाटकाला येऊन बसलो तर माझ्या मागावून येणारे जे अनुयायी आहेत ते तमाशाला सुद्धा जायला कमी करणार नाहीत. मी नाटकाला येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्मण संडावे, विशेष आचरावे लागे संती. असं हे सामान्यांचं श्रेष्ठानुकरण हे स्वभावतः आहे. म्हणून श्रेष्ठांनी कर्माचा त्याग करू नये आणि जगत कल्याण करू इच्छिणाऱ्या संतांनी तर विशेष करून प्रयत्नपूर्वक धर्माचं आचरण केलंच पाहिजे असं सांगितलेलं आहे. कारण की समाज जो आहे हा आज्ञाशील नाहीये, समाज हा अनुकरणशील आहे. लहान जे असतात, आपण आज्ञा केली तर आज्ञा ऐकतीलच याची शाश्वती नाही, परंतु आपण जसं वागू त्याप्रमाणे आचरण मात्र करणार हे निश्चित आहे. यामुळे श्रेष्ठांनी जे आहे उत्तम रीतीने वागावं. याच्यात भगवंताला असा भाव सुचवायचा आहे की अर्जुना, तू श्रेष्ठ वीर आहेस, क्षत्रियाग्रणी आहेस आणि असं असल्यामुळे तू युद्ध केलं पाहिजे. युद्ध करून समोर अन्य क्षत्रियांसमोर योद्ध्यांसमोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे. हे जे आहे अर्जुनाला भगवंताला सांगायचं आहे की निष्काम कर्मयोगाची ही पण एक बाजू आहे. तू का कर्म करावं, तू का युद्ध करावं, तर इतरांना आदर्श मिळावा म्हणून. आता बघा, ज्यांना जगत कल्याण करण्याची इच्छा आहे त्यांनी विशेषपूर्वक धर्माचं आचरण करावं. जरी त्यांना धर्माचरण करण्याची गरज नसली तरी, किंबहुना या पलीकडे बोलू काय मी, कदाचित पटेल न पटेल, परंतु सांगतो की ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील किंवा जी जी संत मांदियाळी आहे, तर यापैकी कोणतेही महापुरुष धर्माने वागत नाहीत. थोडस माझं हे वाक्य जे आहे खटकेल, परंतु पुढचं ऐका. ते धर्माने वागतात असं नाही, ते जे वागतात तो धर्म असतो, हा विशेष आहे. त्यांच्याकरता धर्माच्या मर्यादा नाही. त्यांनी जे वर्तन केलेलं आहे तोच आमच्याकरता धर्म आहे. येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ही स्थिती आहे. म्हणून अनेक प्रसंग असे आहेत की त्या भगवंताने सुद्धा खोटं बोलल्याचं वर्णन पाहायला मिळतं. भगवान सुद्धा काही वेळेला फसवतात. तर त्यावेळेला एक प्रश्न निर्माण होतो की मग अशा त्या परमात्म्याला धर्माची तू मूर्ती म्हणायचं का, म्हणता येईल काय? तर उत्तर आपल्याला देता येतं की ज्याच्यापासूनच धर्म प्रगट झालेला आहे त्याला धर्माच्या मर्यादा लावणारे आपण कोण? नव्हे भगवान श्री कृष्णांनी आपल्या आचरणातून व्यक्त करून दाखवलं की या प्रसंगामध्ये हा धर्म असतो, याला धर्म म्हणावं. हे भगवंताने आपल्याला व्यक्त करून दाखवलेलं आहे. मग यालाच अनुसरून भगवान पुढे बोलतात, अर्जुना, अरे मी फक्त तुलाच सांगतोय असं नाही, थोडस माझ्याकडे बघा. काय पाहायचं देवा तुमच्याकडे? नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. म्हणजे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला कोणतंही कर्तव्य नाही. का कर्तव्य नाही? कारण की मला मिळालं नाही असं काहीच नाहीये. जर मिळवायचं असेल तर काहीतरी करावं लागतं, परंतु सर्वच जर तर मग कर्तव्य देखील शिल्लक राहत नाही. प्राप्तव्य नाही काही, त्यामुळे कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाहीये. पण असं असताना सुद्धा मी मात्र कर्मामध्ये तत्पर आहे. बघा, आता आणिकाची या गोठी कायशा सांगो किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. अरे अर्जुना, तुला इतरांच्या गोष्टी काय सांगायच्या? मी स्वतःच या धर्म मार्गाने वर्तन करतो
हे प्रत्यक्ष बघ ना. हा, वस्तुतः म्हणे मला काय कमी आहे, काय मजावरी पडले संकट, किंवा काही अर्थ म्हणी माझ्या की माझ्यावरती काही संकट पडलंय काय, मला काही कमी आहे काय, किंवा कोणत्या फळाच्या इच्छेने मी धर्माचं आचरण करावं, असं जर म्हणशील तर जगामध्ये पूर्णते करता माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीये. इतकी पूर्णता किंवा सर्व प्रकारचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे हे तू स्वतः जाणतो आहेस. तरी गुणैश्वर्य संपन्न आणि दुजा नाही देख जगी कोणी, ऐसे माझ्या अंगी सामर्थ्य अपार, अर्जुना साचार जाणसी तू. की अर्जुना, मी कसा परिपूर्ण आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, हा जो विचार आपण करतो तर मी पूर्ण कसा आहे, माझ्या अंगी सामर्थ्य कसं आहे की तू स्वतः जाणतो, स्वतः पाहिलेलं आहेस. देवा, काय मी तुझं पाहिलं नेमकं, भगवान स्वतःच सांगतात बघा. ते स्वतःच्या तोंडाने स्तुती चाललेली आहे, असो पण हरकत नाही. भगवान सांगतात की मला काही आवश्यकता नाही तरी मी कसं करतोय. देवाचं सामर्थ्य काय, मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वरते. अरे अवंती नगरीमध्ये म्हणजे उज्जैनीमध्ये ज्या वेळेला सांदीपणी ऋषींच्या घरी अध्ययनाकरता राहिलो, त्यावेळेला वेदांगांचं अध्ययन झाल्यानंतर गुरुदक्षिणा काय देऊ असं विचारलं असताना संदीपणी महामुनींनी तर सांगितलं, अरे बाबा तू माझा शिष्य झाला हीच माझी गुरुदक्षिणा आहे. म्हणजे कारण की तुझ्या प्रारब्धामध्ये असा योग आहे की एक दिवस तू जगद्गुरु होणार आहेस. म्हणून बघा आपल्याकडे जगद्गुरु ही जी उपाधी आहे ही खरी तर तिघांनाच आहे. एक तर भगवान श्रीकृष्ण आहेत पहिले जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु. त्यानंतर जगद्गुरु आदि शंकराचार्य, आणि त्यानंतर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, तुकोबार आहे हे जगद्गुरु आहे. असे खरे वस्तुतः जगद्गुरु तीनच. आता आपल्या पाठीमागे जगद्गुरु विश्वगुरु उपाध्या लावून घेणारे भरपूर मिळतील, परंतु त्यांना किंमत नाही. आज संदीपणी म्हणतायत की तुला सगळं जग गुरु मानणार आहे, तू जगद्गुरु होणार आहे. पण एखाद्याने जरी प्रश्न विचारला या जगद्गुरूचा गुरु कोण, तर त्यावेळेला नाव कोणाचं येणार आहे, त्यावेळेला मान माझा वाढणार आहे, माझं नाव येणार आहे. आणि लक्षात ठेवा की मान सन्मान हेच मोठ्यांचं असलेलं धन आहे. 3 प्रकारचे वर्ग आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. अधमा धनम इच्छन्ति धनम मानंच मध्यमाः, उत्तमा मानम इच्छन्ति मानो हि महताम धनम. जे अधम व्यक्ती असतात ते फक्त धना कोणत्याही का मार्गाने कसंही का होईना फक्त पैसा मिळाला पाहिजे, मग त्या पैसा करता अनेक प्रकारची लांडी लबाडी करतील, अपमान करतील, लोक नाव ठेवतात, परंतु हे मात्र तो धंदा सोडत नाहीत. त्यांना मान सन्मानाची अपेक्षा नाही, त्यांना फक्त धनाची अपेक्षा. अधमाः धनम इच्छन्ति. काही मध्यम वर्ग असा आहे धनम मानंच मध्यमाः, ते म्हणतात धनही मिळावं पण त्याबरोबर मानही मिळावा. आणि उत्तम जन महापुरुष मात्र असे असतात, धन मिळो ना मिळो काही घेणं नाहीये, परंतु कीर्ती मात्र ते संपादित करत असतात, मानाची अपेक्षा त्यांना असते. म्हणून मानो ही महताम धनम, मान हेच महापुरुषांचं धन आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे सांदीपणी ऋषींनी सांगितलं की जगद्गुरूचा गुरु म्हणून जर मला मान मिळणार असेल, यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा काय असेल, मला काही नको. परंतु गुरु मातेकडे ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझा दत्त नावाचा एक मुलगा होता, तर समुद्रात बुडून मेला, तो मला परत जर मिळाला तर बरं होईल. हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा दोघही यमलोकी गेले. यमाचा पराभव करून तो मृत गुरुपुत्र पुन्हा आपल्या सद्गुरूंना सांदीपनींना आणून दिला. हे यमालाही पराभूत करण्याचं सामर्थ्य तू प्रत्यक्ष पाहिलं आहे की नाही. म्हणजे एवढा मी सामर्थ्य संपन्न आहे, परिपूर्णतेमध्ये माझ्यासारखा जगात दुसरा कोणी नाहीये. पण असा असूनही मी शांतपणाने या कर्मामध्ये तत्पर आहे. म्हणजे बघा आता भगवान सांगतात दुसऱ्यांची गोष्ट मी सांगतच नाही, मी स्वतःची गोष्ट सांगतो. मला मिळवायचं काही नाही, मला कर्तव्य काही नाही, मी पूर्ण आहे, समर्थ आहे, पण तरी देखील मी कर्मामध्ये प्रवृत्त आहे. का
यदि ह्यन्न वर्तेयम जातु कर्मण्यतनृतः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. की अर्जुना, मी जर आळसाचा त्याग करून जसा कर्म तत्पर आहे तसा जर राहिलो नाही, भगवान सांगतात मी कसा आहे, आळशी नाही, आळसाचा त्याग केलाय आणि कर्म तत्पर झालोय. मी जर तसा कर्म तत्पर राहिलो नाही तर सर्व माणसं सर्व प्रकाराने माझ्याच मार्गाचं अनुसरण करतील. म्हणजे देवच जर उशिरा उठत होते तर आपल्याला उशिरा उठायला काय हरकत आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा महापुरुष असतो, त्याच्या सान्निध्यामध्ये राहणारा जो साधक असतो तोही विचार करतो महाराज जर उशिरा उठतात तर आपण लवकर उठण्याची काय आवश्यकता आहे. भगवान म्हणतात मी जर कर्म तत्पर राहिलो नाही तर सगळे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतील. म्हणून परिस्वधर्मी वर्ते कैसा साकांक्ष का होय जैसा तयाची एका उद्देशा लागून या. मी स्वधर्मात तत्पर आहे कसा म्हणशील तर जसा सकाम मनुष्य केवळ फळाच्या उद्देशानेच कर्मामध्ये तत्पर असतो तसा मी स्वधर्मात तत्पर आहे. का तर त्याचं उत्तर देतात कारण ही सर्व माणसे म्हणजे सर्व प्रजा केवळ माझ्याच अधीन आहे, मी केलं तसं ते करणार आहेत. म्हणून हे सर्व समाज ही प्रजा स्वैराचारी होऊ नये या करता म्हणून मी कर्म तत्पर आहे. काय आहे गंमत अशी आहे की जनापवाद हा फार अवघड आहे. भगवान श्रीकृष्ण हे देखील धर्माची मूर्तीच, परंतु लोक म्हणतात की भगवंताने या गोपिकांशी केलेला जो संयोग आहे हा योग्य आहे काय. बर, बाकीच्यांचा प्रश्न जाऊ द्यावं, आपली बुद्धीच नाही, आपल्या ठिकाणी निष्ठा नाही असेल तर फक्त निष्ठानिष्ठी. परंतु शुकाचार्यांसारख्या महापुरुषाच्या मुखातून ज्याला सत्श्रवण घडतंय, 4 दिवस ज्याचं सत्श्रवण झालेलं आहे असा परीक्षित राजा सुद्धा, म्हणजे धर्मशील सत्वशील असलेला परीक्षित राजा सुद्धा 5व्या दिवशी ज्या वेळेला रासक क्रीडेचं श्रवण करतोय, तो प्रसंग ऐकतोय, त्यावेळेला शुकाचार्यांना एकदम बोलतोय कथम आचरत जुगुप्सितं कर्म. क्या तुम्ही तर याला धर्माची मूर्ती म्हणतात आणि मग या देवाने असं घृणास्पद कार्य कसं केलं. कोणतं घृणास्पद कार्य? परदाराभिमर्शनम. की दुसऱ्या परदारा अभिमर्शन असं कार्य कसं काय केलं. म्हणजे परीक्षिती राजासारख्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, साधकाच्या अंतःकरणामध्ये, राजर्षी सत्तमाच्या अंतःकरणामध्ये जर शंका निर्माण होऊ शकत असेल तर सामान्य माणसांची काय कथा आहे. माणसं देवाने चांगलं काय केलं ते पाहत नाहीत, परंतु जिथे पोट ठेवायला जागा मिळेल तेवढंच पाहतात. म्हणून बघा, मी मागे पण एकदा कीर्तनामध्ये बोलून आलोय, मला आठवत आहे की टी शर्ट वरती पाठीमागे लिहिलेलं होतं कान्हा करे तो रास लीला है, कान्हा करे तो रास लीला है और हम करे तो कॅरेक्टर ढीला है. अर्थ काय कळाला? देवाने काही केलं तर चालेल, आम्ही केलं तर चालत नाही काय? मग देवाने केलं तसं आम्हीही करू, अशी सामान्यतया आपल्याला स्थिती पाहायला मिळते. मग माझं असं म्हणणं आहे की हो करा ना, देवाने जे जे केलंय जसं जसं केलंय तसं तसं तुम्ही करा, परंतु देवाने 12 कोस अग्नी पिऊन दाखवलेला आहे. तुम्ही असं करा 12 कोस नाही, परंतु एक साधारणतः 1200 ग्रॅम फक्त अग्नी निखारे खाऊन दाखवा आणि मग देवाने जे जे केले ते करा. होईल काय? होणार नाही. भगवंताला ही गोष्ट माहिती आहे की मी जसा वागणार आहे, वागतोय तसेच बाकीचे वागणार. त्याने पुन्हा वरतून म्हणणार आहेत की देवच असे वागतात तर आम्ही का तसं वागू नये. म्हणून भगवान स्वतः कर्म तत्पर राहतात. देवाला माहिती आहे की हे माझ्या अधीन आहेत, मी जसं केलं तसं हे करणार आहेत, मग हे स्वैराचार होऊ नयेत म्हणून मी स्वतः कर्म तत्पर राहतो. उच्छेदेयोरी मे लोका न कुर्यांचेदहम कर्मचेदहम संकरस्य कर्तास्याम उपहन्याम इमा प्रजाहा. म्हणजे जर मी कर्म करणार नाही तर हे लोक नष्ट होतील आणि संकराचा मी करता होईल आणि या प्रजेच्या नाशाला देखील मी कारण होईल. कारण की मी कर्म नाही करणार, हे पण कर्म नाही करणार, संकर माझ्यापासूनच निर्माण होईल आणि या प्रजेच्या नाशाला मग
कारण कोण ठरेल? मी ठरेल. सांगतात आम्ही पूर्ण काम होऊ नये जरी आत्मस्थिती राहू नये तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. आम्ही जर पूर्ण तृप्त होऊन आत्मस्थितीत राहून स्वस्थ बसलो तर ही प्रजा भवसागरातून कशी तरुण जाईल? या प्रजेने आमचा माग काढावा आणि आपली परंपरागत कर्म समजावून घ्यावी. परंतु आम्ही जर सुव्यवस्थित आचार पद्धती सोडली तर लोकांची वैयक्तिक आणि सामाजिकही सुव्यवस्था पूर्णपणाने बिघडून जाईल. म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने विषयशे कर्माते त्यजावेना. म्हणून या जगामध्ये जो समर्थ आहे आणि सर्व ज्ञानाने संपन्न आहे त्यांनी विशेष करून कर्माचा त्याग करू नये. बर, ठीक आहे. पुढे सांगतात सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. म्हणजे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त राहून कर्म करतात त्याप्रमाणे लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या ज्ञानाने, लोकसंग्रहाची इच्छा म्हणजे काय? आपल्या मागे खूप समाज लागावा म्हणजे लोकसंग्रह करणे नाही, तर लोकसंग्रह शब्दाचा अर्थ या ठिकाणी करायचा आहे की समाजाने कसं वर्तन करावं ही इच्छा धारण करणाऱ्या, समाजाने चांगलंच वागलं पाहिजे त्याकरता त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे अशी इच्छा करणाऱ्या ज्ञानाने पण अनासक्त राहून कर्म करावं. काय आहे? अज्ञानी लोक कर्मच करतात पण कसं करतात? आसक्त होऊन करतात. आणि लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानाने देखील कर्म करायचं, फक्त कसं करायचंय? अनासक्त भावाने करायचं आहे. देखे फळाची या आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भर होवा तैसा निराशाही. सकाम पुरुष फळाच्या आशेने जसं कर्म करतो तसा निष्काम पुरुषाचाही सुव्यवस्थित आचार पद्धतीवर भर असावा. महापुरुषाला आचार धर्म परिपालन करण्याची आवश्यकता जरी नसेल, रोज संध्या करण्याची आवश्यकता जरी नसेल तरी त्यांनी केलीच पाहिजे. का केली पाहिजे? इतरांना त्याचं वळण लागावं म्हणून. कारण अर्जुना, सर्व समाजाची म्हणजे लोकांची व्यवस्था सर्व प्रकारे वारंवार रक्षण करणं हेच योग्य असतं. मग याकरता काय करावं? मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. काय आहे? मार्गाधारे वर्तावे. एक, संतांनी वेदबोधित धर्म मार्गानच वागावं. एक, विश्व हे मोहरे लावावे म्हणजे जगालाही मार्गाला लावावं. जगावरती सुद्धा स्वधर्माची मोहर लावली गेली पाहिजे. अलौकिक नोहावे लोकांप्रती, लोक कल्याणासाठी ब्राह्म स्थितीत राहू नये तर सामान्य लोकांकरता अलौकिक होऊ नये. म्हणजे एक काय कळालं? संतांनी वेदबोधित मार्गाने धर्म मार्गाने वागावं. एक, जगाला हे मार्गाला लावावं. दोन, आणि यानंतर स्वतः ब्राह्मी स्थितीमध्ये न राहता सामान्य लोकांकरता सामान्यांसारखं त्याने वागावं. तो जर ब्राह्मी स्थितीमध्ये राहिला तर समाजाकरता त्याचा काहीच उपयोग नाहीये ना. म्हणून विश्व हे मोहरे लावावे हा शब्द फार महत्वाचा आहे. जगालाही मार्गाला लावावं. हल्ली असं आहे की मार्ग दाखवणारे हे फार कमी आहेत. थोडस वेगळ्या भाषेत सांगतो, वाट दाखवणारे कमी आहेत, वाट लावणारे अधिक आहेत. मग यांनी वाट दाखवण्याचं काम करावं. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. बर, विधीचे बंधन नसतं म्हणून वेदबाह्य आणि लोकबाह्य वर्तन त्या महात्म्याने करायचं नाही. सामान्य लोकांच्या हिताची उपेक्षा त्यांनी करायची नाही. नाही तर एखादा म्हणेल महात्मा की जस्ट मी कृतार्थ झालेलो आहे तर मग मला आता बाकीचे कृतार्थ झाले काय नाही झाले काय याचा विचार करण्याची काय आवश्यकता आहे? मी तर स्वतः कृतार्थ झालेलो आहे. भगवान सांगतात नाही, त्या महात्म्याने समाजाच्या हित अहिताची उपेक्षा करू नये. बर, मी कृतार्थ झालेलो आहे म्हणून आता मी कसंही वागेल असं होऊ नये, किंवा मी माझ्या आत्मस्थितीत राहीन असंही नाही. समाजामध्ये त्याने यावं, समाजासारखं सामान्यत्वे राहावं आणि स्वतः धर्म मार्गाचं आचरण करीत
जगाकडून देखील त्या धर्माचं आचरण करून घ्यावं. किंबहुना अशालाच आचार्य म्हणतात. आचार्य पदाची व्याख्या केलेली आहे की स्वयं अपि आचरेद्यस्तु आचार्यस्य प्रकीर्तितः. आचिनोतीचे शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयं अप्याचरेद्यस्तु आचार्यस्य प्रकीर्तितः. ही सर्व शास्त्र सिद्धांतांचं जो ग्रहण करतो, अनुभव घेतो, त्याप्रमाणे आचरण करतो, त्याचं ग्रहण करून अनुसंधान करून स्वतः आचरण करून इतरांकडनं आचरण करून घेतो, त्याला आचार्य असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या व्याख्येच्या अनुसारे जर आचरण नसेल तर आचार्य आणि आचारी यामध्ये काही भेद नाही, दोन्ही सारखेच आहेत. असो, मग आता जो महापुरुष आहे त्याने एक तर काय कळालं, धर्म मार्गाने वागावं, दुसरं कळालं जगाला हे मार्गाला लावावं, आणि तिसरं कळालं की त्याने समाजामध्ये सामान्यासारखं राहावं, अलौकिक राहू नये. पण हे असं करत असताना सुद्धा न बुद्धिभेदन जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणे विद्वान युक्त समाचरान. म्हणजे कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा त्यांनी मात्र बुद्धिभेद करू नये. त्यांची कर्मावर असलेली जी काही श्रद्धा आहे ती नष्ट करू नये. आणि आत्मज्ञानी पुरुषाने शांत चित्त ठेवून सर्व कर्म चांगल्या प्रकारे आचरण करून अज्ञानी लोकांच्या ठिकाणी देखील कर्म करण्याविषयी उत्साह निर्माण करावा. म्हणजे याने स्वतः देखील शास्त्रशुद्ध कर्माचं आचरण करावं, आणि असं शास्त्रशुद्ध आचरण कर्माचं आचरण केलं पाहिजे. याकरता समाजाच्या अंतःकरणामध्ये देखील त्यांनी उत्साह निर्माण केला पाहिजे. का? कारण जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. नवजात अर्भक जर असेल तर ते मोठ्या कष्टाने आईचं दूध पितं. मग अशा त्या नवजात अर्भकाला जर आपण पक्वान्नचं ताट समोर दिलं तर ते खाऊ शकेल काय? खाऊ शकणार नाही. म्हणून अर्जुना, ती जशी बाळकाला पक्वान्न देऊ नये त्याप्रमाणे ज्यांना यथाशास्त्र कर्म करण्याचीच योग्यता नाही, म्हणजे कर्मच नीट करता येत नाहीये, त्यांच्या करता ज्ञानोत्तर प्राप्त होणारी नैष्कर्म्यता, त्रिगुणातीतता, विधी निषेधातीतता आणि इतर ज्ञानाची अवस्था कौतुकाने देखील सांगू नये, व्यक्त करू नये, प्रगट करू नये. नाहीतर काय होतं, सगळं कर्म सुटतं आणि तो मात्र आपला कसाही सैरा भैरा धावायला लागतो. बरीचशी अशी पाहिलेली आहेत की ती स्थिती आपल्या ठिकाणी न बाणता देखील त्यांनी सर्व कर्म सोडली. काहींनी देवाची उपासना सोडली, काहींनी योग्य रीतीचं आचरण सोडलं, कारण की अहम ब्रह्मास्मी, परंतु वस्तुतः ती स्थिती प्राप्त न होता केलेलं असल्यामुळे ते विडंबन ठरलं. म्हणून अशी जी काही नैष्कर्म्यता आहे किंवा त्रिगुणातीतता आहे, विधी निषेधातीतता आहे, तर ही ज्ञानाची जी अवस्था आहे ती त्यांच्या समोर व्यक्त करू नये. कोणासमोर? ज्यांना यथाशास्त्र कर्म करण्याची योग्यता नाही, म्हणजे ज्यांना कर्मच नीट करता येत नाहीये, त्यांच्या समोर ते सांगू नये. जो पहिलीत आहे त्याला एकदम जर आपण 10वीतला अभ्यासक्रम सांगितला तर तो जसा त्याला झेपावणारा नाहीये, त्याप्रमाणे कर्म मार्गामध्येच ज्यांचा अधिकार संभवण्याची शक्यता आहे अशांना या ज्ञानोत्तर असलेल्या नैष्कर्म्य भावाची स्थिती सांगू नये, व्यक्त करू नये. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरुणी. त्यांना सत्क्रियतेकडेच प्रवृत्त करावं आणि एका सत्क्रियेची स्तुती करावी. म्हणजे त्या ठिकाणी हो, आपण देवपूजा केलीच पाहिजे, देवपूजा करणं आपलं कर्तव्य आहे, मातृपितृ सेवा केली पाहिजे, गुरुभक्ती केली पाहिजे, सत्शास्त्र श्रवण केलं पाहिजे, ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे वगैरे असे जे काही सत्कर्म आहे यामध्येच त्यांना पहिले प्रवृत्त करावं. एवढंच काय तर निष्कर्मीही दावावी आचरुणी. नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाने देखील स्वतः तशीच सत्क्रिया करावी. म्हणजे तो जरी नैष्कर्म्य भावाला प्राप्त झालेला आहे तरी त्याने देवपूजा करावी, तरी त्याने गुरुभक्ती करावी, तरी त्याने
तीर्थस्नान करावं तरी त्याने तीर्थयात्रा करावी. कशा करता? स्वतः करता नाही, इतरांकरता. तया लोकसंग्रहा लागे वर्तता कर्मसंगीत कर्मबंधी अंगी वाजेल ना. आणि अशा पद्धतीने लोकसंग्रहा करता कर्माचा संबंध ठेवून वर्तन करत असतानाही तो बंध त्याच्या अंगी आढळत नाही. म्हणजे कुणी असं म्हणेल की का हे जर नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले आहे आणि त्यांना कोणतंही कर्म करण्याची आवश्यकता नाहीये, तर अशा स्थितीमध्ये देखील ते आम्हाला कर्म करून दाखवतायत. मग ते जे कर्म करत आहेत त्या कर्माचा लेप त्यांच्या ठिकाणी लागेल की नाही लागेल? तर मग मात्र सांगतात की नाही. तर नैष्कर्म्य भावाला प्राप्त झालेला आहेच आहे. लोकसंग्रहा करता म्हणून कर्माचा संबंध करतोय, पण असं करत असताना सुद्धा कर्मबंध मात्र त्याला बाधित करू शकत नाही. कसा बाधित करू शकत नाही? याकरता उदाहरण दिलेलं आहे. बहुरूपी जैसे नटोनिया अंगे राजा राणी सोंगे ऐसी घेती परी मनी नाही नर नारी भाव लोका हाव भाव दाखविता. ज्याप्रमाणे दोन बहुरूपी होते, त्यापैकी एक बहुरूपी राजा झाला आणि दुसरा बहुरूपी राणी झाला. मग याप्रमाणे राजा आणि राणी अशी दोन बहुरूप्यांची दोन सोंगे जशी असावीत, पण त्या दोघांच्याही मनामध्ये परस्परांविषयी पती पत्नी भाव असतो काय? नाही. एकाने पतीचं सोंग घेतलं, एकाने पत्नीचं सोंग घेतलं, मान्य, परंतु परस्परांच्या विषयी तो भाव आहे का? नाही. परंतु घेतलेल्या सोंगाचा व्यवहारोचित अभिनय मात्र पती पत्नी सारखाच करतात. त्याप्रमाणे ज्ञानी हा देखील अज्ञानाप्रमाणे कर्म करतो, परंतु त्याला कर्माचं बंधन प्राप्त होत नाही, कर्म त्याला आखू शकत नाही. मग आता प्रश्न निर्माण होतो की त्या महापुरुषाला ते कर्म बाधित का करत नाही? त्या कर्माचं बंधन त्याला का प्राप्त होत नाही? तर महत्वाचं कारण असं आहे, कर्म करतो परंतु त्या कर्माचं कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही. तो असं म्हणतच नाही की हे कर्म मी केलेलं आहे. मग कर्म कुणी केलंय? तर कर्म हे प्रकृतीच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून सांगतात प्रकृते क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. देह इंद्रियादी प्रकृतीच्या गुणांकडून सर्व प्रकारचे कर्म केले जात असतात आणि अहंकाराने ज्याचं चित्त मोहित झालेलं आहे असा पुरुष त्या कर्माचा मी करता आहे असं मानतो. आणि काय गंमत होती, मी म्हंटल की त्या ठिकाणी बंधन येतं. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत बंधनही येत नाही. याकरता एक दृष्टांत सांगून जातो. एकदा काय झालं, एक कुशल कारागीर होता. त्या कारागिराने हुबेहूब अगदी आपल्यासारख्या 50 मूर्त्या बनवल्या आणि त्याचा अंतकाळ जवळ आला. त्यावेळेला त्या कारागिराला घेण्याकरता यमदूत आले. हा कारागीर त्याच दालनामध्ये होता. त्याला काय जाणवलं माहिती नाही, परंतु यमदूत ज्या वेळेला आले त्यावेळेला हा त्या मूर्त्यांमध्ये अगदी हुबेहूब त्या मूर्त्यांसारखा उभा राहिला. आता काय झालं, आलेल्या यमदूतांना हुबेहूब अगदी एक समान 51 दिसले. पैकी कुणाला उचलायचं हा त्यांच्या समोर पडला प्रश्न. म्हणून ते परत फिरले, वापस गेले. यमधर्म पाहतायत, यमदूत वापस आले परंतु रिकामे आलेले आहेत. आजपर्यंत जगामधनं यमदूत कधीही रिकामे परत गेलेले नाहीयेत. काय झालं, त्यांनी सांगितलं ज्याला घ्यायला गेलो त्याच्यासारखे हुबेहूब 51 आहेत, नेमकं कुणाला आणायचा हा प्रश्न पडला. जरा यमधर्म सुद्धा आश्चर्यचकित झाले. स्वतः यमराज आले, परंतु त्यांनी पाहिलं खरोखर यमदूत सांगतात ते योग्य आहे अगदी. मग त्यांनी ब्रह्मदेवांना पाचारण केलं. ब्रह्मदेव स्वतः आले. ब्रह्मदेवांनी येऊन पाहिलं तर खरोखर 51 अगदी समान आहेत, सारखे आहेत. ब्रह्मदेव म्हणाला, अरे बाबा, अगदी हुबेहूब बनवणारा हा दुसरा ब्रह्मदेव कुठून आला? कारण की माझी सृष्टी अनंत सृष्टी आहे, परंतु या अनंत सृष्टीमध्ये देखील एकासारखं दुसरं नाही. एकासारखा दुसरा चेहरा नाही, एकासारखे दुसरे अवयव नाही. अहो हे नसू द्या, यात नवल नाही. मी तर असं म्हणतो की एकासारखा दुसऱ्या व्यक्तीच्या हाताचा अंगठा पण नाहीये. म्हणून पूर्वी देखील किंवा आता देखील जर एखाद्याला स्वाक्षरी वगैरे येत नसेल तर निशाणी म्हणून त्याचं काय घेतलं जायचं,
अंगठा घेतला जात असे. बरं, या पलीकडे असू देत, आता सुशिक्षित झालेली आहेत, परंतु यामध्ये काय झालं, सरकारी क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी एक दिवस यायचं आणि 4-4 दिवसांच्या मस्टरवरती सह्या करायच्या, अशी परिस्थिती व्हायला लागली होती. मग आता काय करावं, याकरता पर्याय केला की 10 वाजेच्या आतमध्ये तुम्ही येऊन त्या मशीनवरती आपला अंगठा ठेवला पाहिजे. आहे ना, थंब सिस्टिंग आली की नाही. कारण की हुबेहूब सही करता येऊ शकेल, मान्य आहे, परंतु अंगठा मात्र हुबेहूब नाही. मग विचार करा, अंगठा सुद्धा जर हुबेहूब नसेल, जगामध्ये किती लोक असतील, काही करोड लोक आहेत, परंतु प्रत्येकाचा अंगठा हा समान नाही, एकासारखा दुसरा नाही. जगामध्ये त्याचा अंगठा तोच, दुसरा नाही. इतकी ब्रह्मदेवाची सृष्टी वैविध्य रीतीने आहे. एवढ्या सृष्टीमध्ये सुद्धा एकासारखा दुसरा नाही. आणि तो ब्रह्मदेव विचार करतात, तिथे एकासारखे एक नाही तर एकासारखे 51 आहे. कोण आहे हा ब्रह्मदेव? ब्रह्मदेवाला हे आश्चर्य वाटलं. आता काय करावं कळेना. त्यावेळेला नारदांना बोलावलं. नारद तिथे आले आणि हे सर्व समस्या पाहिल्यानंतर, त्या मूर्त्या पाहिल्यानंतर नारदांनी हेरलं, नारदांच्या लक्षात आलं आणि नारदांनी त्या कारागिराची स्तुती करायला सुरुवात केली. भरपूर स्तुती केली. आता जशी जशी नारद स्तुती करत होते, तसे तसे याच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण एवढं सर्व करत असताना एकदम नारद काहीतरी विरोधी बोलले आणि ते म्हणाले की कोण असेल हा कारागीर? तो जर असता तर त्याचा मी फार मोठा सन्मान केला असता, पुष्कळ त्याला धनधान्य वगैरे दिलं असतं. पण दुर्दैव आहे, तो कारागीर या जगतामध्ये दिसत नाहीये. हे ऐकल्याबरोबर जो खरा कारागीर होता, जिवंत होता, तो एकदम पुढे आला. तो म्हणाला, अहो नाही, कसा काय, हा काय मी आहे, हे सर्व मी केलं. बस ज्या वेळेला तो मी म्हणाला, त्यावेळेला नारदांनी सांगितलं, हा सूर्य, हा जयद्रथ, यमधर्मा घ्या, हा तुमचा प्राणी पाहुणा. म्हणजे लक्षात काय आलं, जोपर्यंत तो मी म्हणत नव्हता, मी करता आहे असं म्हणत नव्हता, तोपर्यंत अटकलेला नव्हता, तोपर्यंत बंधन नव्हतं. परंतु ज्या वेळेला मी असं म्हटला, मी करता आहे असं म्हटला, कर्तृत्व भाव ज्या वेळेला त्याने स्वीकारला, त्यावेळेला मात्र त्याला बंधन प्राप्त झालं, असं आहे. म्हणून देह इंद्रियादी प्रकृतीच्या गुणांकडनं सर्व प्रकारचे कर्म केली जातात. पण असं असताना सुद्धा अहंकारामुळे ज्याचं चित्त मोहित झालं, असा पुरुष काय म्हणतो की या सर्व कर्माचा करता मी आहे, आणि म्हणून तो बंधनात अटकतो. बघा कसं आहे, ओझ दुसऱ्याचं, परंतु घेतला आपल्या माथ्यावरती, मग त्रास नाही होणार काय? देखे पुढीलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. हम्म हम्म पुढच्या माणसाचं ओझं जर आपण आपल्या डोक्यावर घेतलं, तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही काय? निश्चितपणे. दुसऱ्याचं घेतलं आणि ते जर माझं आहे असं म्हटलं, तर त्रास नाही होणार काय? पूर्वी वारी वगैरे करता येत असत अनेक व्यापारी. एक व्यापाऱ्याने पाहिलं, जकात नाका जवळ आलेला आहे. आता आपल्या माथ्यावर जे आहे गाठोडं व्यापाराकरता काही आणलेलं, हे याने पाहिल्यानंतर आपल्याला पहिले तो कर भरायला लावणार आहे. म्हणून त्याने काय केलं, एका वारकऱ्याला सांगितलं, वारकरी दादा, खूप थकलो आहे, थोडी मला मदत करता काय? वारकरी दादा म्हणाला, हो ठीक आहे, हरकत नाही, मदत करतो. वारकऱ्याला त्याचा दुष्ट हेतू लक्षात आला नाही. म्हणून त्या वारकऱ्याने त्याच्या मस्तकी असलेला जो भार होता, जे काही ते विकण्याचं साहित्य होतं, ते घेतलं, निघाला. आता या सगळ्यांमध्ये त्याच्या मस्तकावरती ते असल्यामुळे तो उठून दिसला आणि जकात नाक्याजवळ आल्यानंतर त्या कर घेणाऱ्याने त्याला थांबवलं, वारकऱ्याला विचारलं, कुणाचं आहे? आता जो खरा व्यापारी होता तो थोडासा लांब चालत होता. वारकऱ्याने आजूबाजूला पाहिलं, कोणी दिसेना. आता काय सांगावं, हे माझं नाही म्हटलं तर तू चोरून आणलं, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून तो वारकरी म्हणाला, माझंच आहे. तुमचं आहे? ठीक आहे, काय आहे? आता वारकऱ्याला सांगता येईना काय आहे त्याच्यामध्ये.
मग त्या जकात नाकावाल्याने सांगितलं, सांगता येत नाही, ठेवा खाली काय आहे. ज्या वेळेला ते गाठोडं सोडून पाहिलं तर त्याच्यामध्ये व्यापाऱ्याच्या असलेल्या वस्तू, नाकातले, कानातले, पायातले, हातातले वगैरे अशा काही वस्तू पाहायला मिळाल्या. मग त्या जकात नाकावाल्याने सांगितलं, बाबा तुम्हाला धंदा करायचा आहे ना, करा, हरकत नाही, परंतु याचा 2 रुपये तुम्हाला पहिले कर भरावा लागेल. आता हा विचार करायला लागला की हा व्यापारी कुठला काय माहिती नाही, त्याला मदत करण्याकरता गेलो, पण 2 रुपये कर आपल्याला भरण्याची पाळी आली. आता तो वारकरी म्हणायला लागला, नाही दादा, हे माझं नाहीये. त्या जकात नाकावाल्याने सांगितलं, आता माझं नाही असं म्हणून चालणार नाही. घेतलं ना ओझं त्याचं डोक्यावरती, मग आता कर तुलाच भरावा लागेल. सांगा देखे पुढीलाचे ओझे, जरी आपुला माथा घ्यायचे, तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. मग हे जसं आहे त्याप्रमाणे देह इंद्रियांच्या स्वभावाकडनं जे जे काही चांगले वाईट कर्म घडतात, निर्माण होतात, त्या कर्माचा मी करता आहे असा ज्या वेळेला मूर्ख मनुष्य बुद्धीच्या भ्रमाने म्हणतो, त्यावेळेला त्या कर्माचं फळ त्याच्याकडे येणार की नाही येणार? निश्चितपणे येणार. असा अभिमानावर आरूढ झालेला, स्वतःला देहा एवढाच परिच्छिन्न मानणारा जो मूर्ख आहे, त्याला हे बुद्धीला अगम्य असलेलं तत्वज्ञान सांगू नये. का सांगू नये? उपयोग होतच नाही, त्याचा अधिकारच नाहीये, ती पात्रता नाही त्याच्या ठिकाणी. म्हणून हे अर्जुना, आता तुला मी हित सांगणार आहे आणि ते लक्ष देऊन ऐक. इतरांचे ओझे आपुलिया माथा घ्यावे तरी पार्था भार होय. असं आता पुढे 28व्या श्लोकामध्ये सांगतात, तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. बर, म्हणजे हे महाबाहो अर्जुना, गुण, कर्म आणि यांच्यापासून विभक्त असलेला आत्मा. काय काय सांगतायत बघा, 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सांगितलेली आहे गुण, सत्व, रज, तम, हे 3 गुण. त्यानंतर सांगितलेली आहेत कर्म, 5 प्रकारची कर्म शास्त्रकारांनी सांगितलेली आहे, नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, प्रायश्चित्त. आणि या गुणकर्मांपासून विभक्त म्हणजे वेगळा असलेला आत्मा, या तिघांचं यथार्थ स्वरूप जाणणारा जो तत्ववेत्ता आहे, तो म्हणजे तत्ववेत्ता कोण ठरतो? ज्याला गुणाचा वर्ग कळतो, ज्याला कर्म कळतं आणि या दोन्ही पासूनही आत्मा भिन्न आहे हे ज्याला लक्षात येतं, यथार्थ स्वरूप ज्याला कळतं, तो तत्ववेत्ता या देह इंद्रिय परस्पर कर्म करतात आणि विषयांकडे प्रवृत्त होतात असं मानून त्यांच्याविषयी कर्तृत्वाभिमानही ठेवत नाही आणि विषयासक्त पण होत नाही. म्हणजे तो महात्मा काय पाहतो की देहेंद्रियच कर्म करतात, परस्पर कर्म करतात, आत्म्याशी त्याचा काही संबंध नाही. बरं, विषयांकडे प्रवृत्त होतात कोण? हे देह इंद्रिय असं मानतो आणि त्यामुळे कर्माचं कर्तृत्व कुणाकडे दिलं जातं? तर ते देहाकडे दिलं जातं, ते आत्म्याकडे नाही. म्हणून बघा पुढे 18व्या अध्यायामध्ये देखील असं चिंतन आलंय, शरीर वांग मनोभिः यत्कर्म प्रारभते नरः. शरीर, वाणी आणि मन यांच्या माध्यमातून मनुष्य जे कर्म करतो, असा पुढे परिशिष्टामध्ये आलेला सिद्धांत 18व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आत्मा हा कर्म करणारा नाहीये. मग असं मानून तो जो आहे त्या कर्माविषयी कर्तृत्वाभिमान ठेवत नाही आणि त्या विषयांविषयी आसक्त देखील होत नाही. मग याला उदाहरण याच्यावरती व्याख्यान करतात, तत्वज्ञानच्या ठाई नाही देव भाव भाव निपजती सर्व कर्मे जेथे. म्हणजे सामान्य माणसाकडून ज्या प्रकृतीच्या अभिमानाने अनेक कर्म निर्माण होतात, तो प्रकृतीचा अभिमान त्या तत्वज्ञानाच्या ठिकाणी नसतो. काय होतं? ते तत्वज्ञानी देहाभिमान टाकून एक, विचाराने देहेंद्रिय व त्यांची कर्म यांचं उल्लंघन करून 2, देहामध्ये उदासीन द्रष्टा होऊन राहतात. म्हणून त्यांना कर्मबंध नाही. उदाहरणार्थ, जसा प्राणी मात्रांच्या बऱ्या वाईट व्यवहारामध्ये सूर्यप्रकाशाचा संबंध आहे. एखादं सत्कर्म केलं, देवपूजा केली, दिवसा केली, सूर्यप्रकाश संबंध आहे की नाही सूर्यप्रकाशाचा? त्याच्या चांगल्या कर्माविषयी आहे. बरं, दुसऱ्याने चोरी केली,
खून केला, वाईट कर्म झालं की नाही? हो. मग या वाईट कर्माच्या व्यवहारामध्ये देखील सूर्यप्रकाशाचा संबंध आहे की नाही? आहे. म्हणजे सूर्य दिवसा जर केले तर सूर्यप्रकाशामध्ये हे सर्व गोष्टी झाल्या, परंतु या शुभाशुभ व्यवहारामध्ये व्यवहाराकडून जसा सूर्य त्यामध्ये ओढला जात नाही, त्याप्रमाणे हे शरीरधारी असले तरी कर्म कुणाकडनं होतात? देह आणि इंद्रियांकडनं कर्म होतात. त्यामुळे तो महात्मा त्या कर्मबंधाच्या ताब्यामध्ये जात नाही. म्हणजे फक्त महापुरुष जो आहे त्याच्याच देह इंद्रियाकडनं कर्म होतात आणि आपल्या आत्म्याकडनं होतात असं नाही. आपल्या देखील देह आणि इंद्रियांकडनंच कर्म होतात, परंतु तो महात्मा हे झालेले कर्म देह इंद्रियांनी केलेले आहेत असा भाव त्याच्या ठिकाणी दृढ असल्यामुळे तो कर्मबंधामध्ये बद्ध होत नाही. आणि आपण मात्र शरीराने इंद्रियाने केलेलं कर्म ते स्वतः केलं आहे असं मानतो, त्यामुळे आपण बद्ध होतो. बरं, यापुढे सांगू काय? जीवाची अवस्था अशी आहे की चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट झालं तर देवाने केलं, अशी आपली भावना आहे, म्हणून आपण बद्ध होतो. बघा, महात्मा असा आहे, चांगलं हो वाईट हो काही हो ते सर्व देहेंद्रियाने झालं हीच त्याची भावना असते. चांगलं झालं म्हणून तो श्रेय लाटायचा प्रयत्न करत नाही, वाईट झालं म्हणून दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करत नाही. माणसाची अवस्था अशी आहे, चांगलं झालं तर श्रेय स्वतःकडे घेतो. याकरता एक दृष्टांत सांगतो. एक ब्राह्मण होते, त्यांनी सुंदर बाग तयार केली. एक दिवस अचानक त्या बागेमध्ये एक गाय प्रविष्ट झाली, चुकून प्रविष्ट झाली आणि ती काही झाडपाला वगैरे खात होती. त्यावेळेला त्या गायीला हाकलण्याकरता म्हणून या ब्राह्मणाने सहजच आपली थोडीशी काठी तिला मारली आणि योगायोग असा की त्या अल्पशा प्रहाराने देखील ती गाय मृत पावली. आता खरी होती खोटी होती देव जाणे, कारण की त्र्यंबकेश्वरचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या शेतामध्ये घुसलेली गाय उभं पीक खाते आहे हे पाहून गौतम ऋषींनी त्या गायीकडे एक दर्भाची काडी फक्त अशी फेकली. काहींचं तर असं म्हणणं आहे टीकाकारांचं की फक्त उगारली, पण केवळ तेवढ्या मात्राने ती गाय मृत झाली. मला विचारायचंय, एक गवत जर, दर्भ म्हणजे गवतच एक प्रकारचं, गवताची एक काडी जर गायीला फेकून मारली तर त्याने गाय मरावी काय? परंतु गाय मेली. तशी याही ब्राह्मणाची गाय मेली. मग आता काय झालं? त्या गोहत्येचं जे पातक आहे, ती जी गोहत्या आहे, ती गोहत्या त्या ब्राह्मणाकडे आली. त्या ब्राह्मणाने सांगितलं, मला स्पर्श करू नको. का? कारण की मी गोहत्या केली नाही. अरे तुझ्याकडनं झाली ना? नाही, या हाताची देवता इंद्र आहे, त्या इंद्राने ती काडी फेकली आणि त्याच्यामुळे गाय मेली. त्यामुळे त्या इंद्राकडे जा. ती गोहत्या गेली इंद्राकडे. इंद्राने सांगितलं, माझा काय संबंध या गोहत्येशी? चला म्हणे. म्हणून इंद्र आला. इंद्राने वेश बदलवला आणि एक दुसऱ्या ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या बागेमध्ये आला. या ब्राह्मणाशी बोलता बोलता बागेमध्ये फिरायला लागला आणि वर्णन करायला लागला बागेचं. वा सुंदर, ही फुलं फार सुंदर दिसत आहेत, ही फळं चांगली लागलेली आहेत, कुणी केलं हे सर्व? प्रत्येक वेळेला त्या ब्राह्मणाने अभिमानाने सांगावं, हे मी केलं. ही रोपं इथून आणली, ही कलम आहे, याला अशी अशी फुलं येतात, फळं येतात, याची निगा अशी राखावी लागते, सर्व मी करतो. या सगळ्या गोष्टीमध्ये मी 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 आलो. आणि फिरता फिरता ती गाय तिथे मरून पडलेली होती. त्या इंद्राने विचारलं, ही गाय कोणी मारली? हा देखील बहादर होता. त्याने सांगितले, ही गाय इंद्राने मारली. इंद्र प्रगट झाला. खरे, ज्या वेळेला फुलं झाडं लावली, फळं झाडं लावली, त्यावेळेला ती पायाने लावली का हाताने लावली? नाही, हाताने लावली. मग ती हातानेच लावली, तर मग ती मात्र मी लावली असं म्हणतो, ती इंद्राने लावली असं म्हणत नाही. आणि गाय हातानेच मारली ना? होय, हातानेच मारली. हाताची अधिष्ठात्री देवता इंद्र, मग गाय मी मारली असं न म्हणता गाय मात्र इंद्राने मारली असं म्हणतो. लबाड कुठला? त्या गोहत्येला सापडून दिला. अर्थ काय कळाला? तत्वज्ञानी जो आहे तो सर्व कर्म हे देह आणि इंद्रियांकडनं होतात असा त्याचा दृढ निश्चय असल्यामुळे तो त्या ठिकाणी लिप्त होत नाही, आसक्त होत नाही, कर्मबंधाच्या ताब्यात सापडत नाही. परंतु अज्ञानी जो आहे
सर्व होणारी कर्म देह इंद्रियांकडनं होतात असं न मानता तो मी केले असं मानतो, आणि हा जो काही कर्तृत्व भाव आहे तोच त्याला कर्मबंधाच्या ताब्यामध्ये सापडून देणारा ठरतो. प्रकृतेर गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्न विदो मंदान कृत्स्न विन्न विचालयेत. या श्लोकाचा अर्थ असा आहे की प्रकृतीच्या देह इंद्रिय गुणांनी मोहित झालेलं माणसं देहेंद्रियादी गुणांच्या कर्मात आसक्त होतात, आणि म्हणून ब्रह्मवेत्याने ब्रह्म न जाणणाऱ्या मूढांना कर्मावरील श्रद्धेपासून विचलित करू नये. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेली जी अज्ञानी आहे ती देहेंद्रियादी गुणांच्या कर्मातच आसक्त होतात. मग ब्रह्मवेत्ता जो आहे त्याने अशा मूढांच्या ठिकाणी असलेली जी काही कर्मावरील श्रद्धा आहे ती कधीही बाजूला करायची नाहीये. यावर व्याख्यान करताना म्हणतात, प्रकृती अधीन होऊन यावरते गुणत्रये गुंते सर्वथा जो गुणत्रयाधारे आपुले व्यापार करिता साचार इंद्रियजी. म्हणजे या मनुष्य देहात कर्माच्या योगाने तोच लिप्त होतो. कोण? जो देह इंद्रियांच्या ताब्यातनं भ्रमाने घेरला गेलेला आहे आणि प्रकृतीच्या अधीन होऊन वर्तन करतो. जो देह तादात्म्याने इंद्रिय तादात्म्याने संपन्न आहे आणि प्रकृतीच्या अधीन होऊन जो वर्तन करतो तोच या कर्माच्या योगाने लिप्त होत असतो. बघा, हे जे इंद्रिय आहेत हे सत्व रज तम या 3 गुणांच्या आधाराने पाहणं, बोलणं इत्यादी सर्व स्वाभाविक कर्मांनी पंचविषय भोगण्याचा व्यवहार करतात. ते इंद्रियांचं कर्म बळजबरीने जो आपल्या अंगावर ओढून घेतो तो कर्माने बद्ध होतो. कर्म कुणाचं? इंद्रियांचं कर्म. पण बळजबरीने ओढून आपल्यावर घेतलं म्हणून कर्मबद्ध झाला. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. ईश्वरच सर्व कर्माचा प्रेरक आहे आणि मी सेवकाप्रमाणे कर्म करणारा आहे अशा विवेक बुद्धीने माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करून फलेच्छा रहित होऊन अहम ममाभिमान रहित होऊन आणि शोक रहित होऊन युद्ध कर. म्हणजे आतापर्यंत काय झालं, या मागच्या श्लोकापर्यंत कोण कर्माने बद्ध होतो, कोण कर्माने बद्ध होत नाही याचा विचार भगवंताने सांगितला. आणि हा विचार सांगितल्यानंतर आता जर मी तुला युद्ध कर असं सांगत आहे तर ते युद्ध करण्याकरता तुझी प्रवृत्ती करत असताना तू कसं युद्ध करावं, ते युद्ध करत असताना तुझी मनोभूमिका कशी असावी हे मी तुला सांगतो. जेणेकरून तू कर्मच करणार आहेस परंतु या कर्मबंधाने तू लिप्त होणार नाही. तू अनेकांना मारणार आहेस परंतु त्यांना मारल्याचं पाप तुला लागणार नाही. याकरता तू हे युद्ध करत असताना कसं करावं या विषयीची युक्ती जी आहे ती भगवान अर्जुनाला आता सांगत आहेत. तरी उचित कर्मे आघवी किंवा आचरुणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. म्हणून अर्जुना तू वर्णोचित, आता म्हणजे अर्जुनाचा वर्ण कोणता आला इथे? क्षत्रिय वर्ण. क्षत्रिय वर्णोचित सर्व कर्म चांगल्या प्रकाराने आचरण करून मला अर्पण कर. पण हे करत असताना चित्तवृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कर. ठीक. अजून आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता रिघो देसी. म्हणजे हे कर्म आहे आणि मी या कर्माचा कर्ता आहे आणि या फळाच्या इच्छेने म्हणजे विजयाच्या इच्छेने राज्यभोगाच्या इच्छेने मी हे कर्म करीन असा जो तुझा अभिमान आहे तो मात्र चित्तामध्ये प्रविष्ट होऊ देऊ नकोस. बघा गंमत कशी आहे, काही मनुष्य असेल तर तो मनुष्य कर्म करताना त्याच्या मनामध्ये ह्या भावना असतात की नाही. पहिले काय असतं, हे कर्म आहे, ठीक आहे, 1. त्यानंतर हे कर्म करणारा कोण आहे? मी आहे, 2. आणि हे कर्म कशा करता करतोय? अमुक गोष्ट होण्याकरता म्हणून हे कर्म करतोय, 3. ही त्रिपुटी आहे की नाही. कर्म
कर्म करता, कर्मफलाची इच्छा. पण ह्या तीनही गोष्टींचा अभिमान तुझ्या चित्तामध्ये निर्माण होऊ देऊ नको, की हे कर्म मी करतोय असं मात्र वाटू देऊ नकोस. देह तादात्म्यवान होऊ नकोस. तू सर्व इच्छांचा त्याग कर आणि असं झाल्यानंतर मग योग्य काळी सर्व भोग भोगावेस. मग तू या कर्मबंधाने लिप्त होणार नाहीस. आणि म्हणून मी तुला सांगतो, आता हाता माझी धरोणी कोदंड, इथे रथारूढ होऊन या. वीरवृत्तीचा तू आनंदे स्वीकार, करेगा सत्वर धनुर्धरा. म्हणून अर्जुना, आता हे कोदंड नावाचं जे धनुष्य आहे ते हातात घे, रथावर बैस आणि अपमानित होऊन तुझ्यापासून दूर गेलेल्या वीरवृत्तीला प्रेमाच्या समाधानाने आलिंगन दे. जगात कीर्ती अजरामर कर, स्वधर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या भारापासून सोडव. अर्जुना, चल निशंक हो, या युद्धाकडे लक्ष दे. या युद्ध भूमीवरती युद्धा वाचून दुसरं काही बोलू नकोस. मी करता आहे हा अभिमान जर तू सोडलास तर एवढे युद्ध करूनही तू मात्र कोणत्याही कर्मबंधनाने अथवा पापाने लिप्त होणार नाहीस. आता या पुढे सांगतात की असं जे माझं मत आहे, या मताचं जे अनुष्ठान करतात, म्हणजे मताचा जो आदर करतात, ते माझ्या या मंतव्याचा, माझ्या या युक्तीचा, मी जे सांगितलंय या विचाराचा जे आदर करतात, ते कधीही कर्मबंधामध्ये लिप्त होत नाही, कर्मबंधापासून मुक्त होतात. ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. म्हणजे जे लोक श्रद्धावान आणि मत्सर रहित होऊन माझ्या या मताचं नित्य आचरण करतात, म्हणजे देवाने आतापर्यंत जे सांगितलं ना, या आतापर्यंतच्या 30 श्लोकांमध्ये त्या पद्धतीने जे वागतात ते सर्व कर्मापासून मुक्त होतात. हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. जे अर्जुना, हे माझं मत निर्दोष किंवा अबाधित आहे. म्हणजे आतापर्यंत जे मी सांगितलंय हे त्रिकाला बाधित सत्य आहे. म्हणून ज्या लोकांनी हे माझं मत मोठ्या आदराने स्वीकारलं आणि श्रद्धापूर्वक आचरण केलं, ते देखील सर्व कर्मामध्ये राहूनही अकर्मच असतात. म्हणजे सर्व कर्म करूनही अकर्म स्थिती त्यांना असते असं जाण. म्हणून हे माझं मत आचरण करण्यास निश्चित योग्य आहे. म्हणजे आतापर्यंत मी तुला आजच्या प्रवचनामध्ये कसं वागावं, कसं जगावं, कर्म करत असताना काय काय करावं, कर्तृत्वाभिमान नसावा, फलाची इच्छा नसावी, अशा ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तू आचरण केलंस तर तुला कर्मबंध लिप्त करणार नाही आणि हेच माझं मत आचरण करण्यास योग्य आहे असा एक दृढ निश्चय भगवंताने या ठिकाणी सांगितला. म्हणून स्वकर्म करावे उचित, हेची हे निश्चित मत माझे. इथपर्यंत भगवंताचं मत आता भगवंताने सांगितलेलं आहे. आणि यापुढे भगवान सांगणार आहे, जे माझ्या मताचं अनुष्ठान करत नाहीत, म्हणजे मी जे हा विचार सांगितलेला आहे या विचाराला अनुसरून वागत नाही, ते सर्व ज्ञानाविषयी मूढ आहेत, सर्व पुरुषार्थाविषयी नष्ट आहेत आणि अविवेकी आहेत. त्यांची गती काय होते हा सगळा विचार जो आहे हा 32व्या श्लोकापासून पुढे आपल्याला करायचा आहे. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये एकंदरीत 276 ओव्या आहेत, पैकी 193 ओवीपर्यंत आपला विचार झालेला आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये तृतीय अध्याय अर्थात कर्मयोग, निष्काम कर्मयोग, अनासक्ती योग परिपूर्ण होऊन पुढे चतुर्थ अध्यायाच्या निरूपणाला आपला आरंभ होणार आहे. आजचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.
श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। ॐ राम कृष्ण